नमस्कार मित्रांनो, सायन्स बाबा यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीकरिता जी TET परीक्षा लागते, त्या TET परीक्षेचं 2025 या वर्षाचं परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मित्रांनो, आपण या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. TET परीक्षेकरिता फॉर्म भरण्याची मुदत कधीपर्यंत आहे, त्याचप्रमाणे परीक्षा कधी होणार आहे, परीक्षेची फी किती आहे, ती प्रत्येक प्रवर्गासाठी कशा प्रकारचं फीचं नियोजन आहे, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघणार आहोत. तर मित्रांनो, जर का आपल्याला शिक्षक बनायचं आहे तर आपल्याला या TET परीक्षेचा अभ्यास करावा लागेल. चला तर मित्रांनो, आपण सविस्तर बघूया. मित्रांनो, या ठिकाणी हे परिपत्रक आलेलं आहे. यात त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025. मित्रांनो, ही सर्व माहिती आपल्याला सर्वांना माहीतच आहे. ती आपल्या थोडक्यात एवढी आपल्या महत्त्वाची नाही मिळत. तर आपल्याला या ठिकाणी आपण फक्त कार्यवाहीचा टप्पा आणि कालावधी वगैरे जी काही आपली दिनांक महत्त्वाची आहे ती आपण या ठिकाणी सविस्तर बघूया. मित्रांनो, TET परीक्षा जी आहे ती जर का आपल्याला प्राथमिक शिक्षक म्हणजे एक प्रकारे प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक शिक्षक 1ली ते 5वी किंवा 6वी ते 8वी करिता शिक्षक बनायचं असेल तर आपल्याला ही TET परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागतं. जर का आपल्याला 1ली ते 5वी वर्गाकरिता शिक्षक बनायचं असेल तर आपल्याला TET पेपर 1 पास व्हावा लागतो. आणि जर का आपल्याला इयत्ता 6वी ते 8वी करिता शिक्षक बनायचं असेल तर आपल्याला TET पेपर 2 हा पेपर पास व्हावं लागतं. तर मित्रांनो, आता आपण बघूया की नेमकं या ठिकाणी फॉर्म भरण्याचा कालावधी कधीपासून कधीपर्यंत आहे. तर मित्रांनो, 15/9/2025 पासून आपल्याला परीक्षेकरिता फॉर्म भरता येईल. 15 सप्टेंबर 2025 म्हणजे मित्रांनो, आता 2 दिवसानंतर लगेच ही साईट सुरू होणार आहे. ती 3/10/2025 म्हणजे 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपण या परीक्षेकरिता फॉर्म भरू शकतो. मित्र, या ठिकाणी त्यांनी कालावधी दिलेला आहे. तो बघा मित्रांनो, ऑनलाईन आवेदन पत्र व परीक्षा शुल्क भरण्याचे कालावधी 15/9/2025 ते 3/10/2025 जे आपण आत्ताच पाहिलं. त्याचप्रमाणे मित्रांनो, हा फॉर्म भरून झाल्यानंतर दिनांक 10 नोव्हेंबरपासून ते 23 नोव्हेंबरपर्यंत आपण कोणत्याही दिवशी प्रवेशपत्र म्हणजे मित्रांनो हॉल तिकीट आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. कधीपासून मित्रांनो? 10 नोव्हेंबरपासून ते 23 नोव्हेंबरपर्यंत. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी TETची जी मी तुम्हाला आधीच बोललो की 2 पेपर होणार आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 म्हणजे TET पेपर 1 आणि TET पेपर 2. TET पेपर 1 जो आहे तो इयत्ता 1ली ते 5वी करिता शिक्षक बनण्याकरिता असतो. तर मित्रांनो, त्या TET पेपर 1चा पेपर जो आहे तो कधी होईल तर मित्रांनो, दिनांक 23/11/2025 रविवारी 23/11/2025 या दिवशी हा पेपर होणार आहे. त्याच्या वेळ आहे सकाळी 10:30 ते 13 म्हणजे मित्रांनो 1 वाजेपर्यंत हा पेपर असेल. म्हणजे मित्रांनो, जवळपास आपल्याकडे 2.5 तास हा पेपर होणार आहे. 10:30 ते 11:30, 11:30 ते 12:30 आणि 1 वाजेपर्यंत. त्यानंतर मित्रांनो, त्याच दिवशी दुपारून TET पेपर 2 हा पेपर होणार आहे. त्याची दिनांक मित्रांनो 30 आहे, 23 तारीखच आहे आणि वेळ मित्रांनो आहे 14:30 ते 17 म्हणजे मित्रांनो दुपारी 2:30 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा पेपर होणार आहे. म्हणजे मित्रांनो, आपल्याकडे आता आपल्याला या ठिकाणी फॉर्म कधी भरायचे आणि मित्रांनो परीक्षा कधी आहे हे आपल्याला सर्व टाइम टेबल मिळालेलं आहे. पण मित्रांनो, यानुसार आपण नियोजन करून आपण आपल्या अभ्यास जो आहे तो सुरू करू शकतो आणि आपला अभ्यास पूर्ण करून TET परीक्षा एकदम चांगल्या गुणांनी पास होऊ शकतो. मित्रांनो, या परिपत्रकामध्ये त्यांनी आपल्याला परीक्षा शुल्क दिलेलं नाही. ते आपण मित्रांनो पुढे बघूया. तर मित्रांनो, यासाठी जर का तुम्हाला पेपर 1 किंवा पेपर 2 यापैकी कोणताही एकच पेपर द्यायचा असेल तर मित्रांनो, जी काही अनुसूचित जाती SC आणि मित्रांनो अनुसूचित जमाती म्हणजे ST या उमेदवारांसाठी 700 रुपये परीक्षा फी आहे. म्हणजे जर का मित्रांनो तुम्हाला कोणताही एकच पेपर द्यायचा असेल तर. त्याचप्रमाणे मित्रांनो, जे काही अपंग उमेदवार आहेत, मग ते कोणत्याही प्रवर्गाचे असू द्या, त्या उमेदवारांना देखील 700 रुपये परीक्षा फी आहे. तसेच मित्रांनो, जे काही इतर उमेदवार
म्हणजे एक प्रकारे आपण त्यांना ओपन म्हणून आपण संबोधतो. ओपन असतील किंवा SBC OBC वगैरे आहेत उमेदवार आहेत, त्या सर्वांसाठी 1000 रुपये या एका पेपरची परीक्षा फी त्याने ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, जर का आपल्याला एकाच वेळी दोन्ही पेपर द्यायचे असतील तर मित्रांनो ते देखील आपण देऊ शकतो. तर एका उमेदवाराला जर का दोन्ही पेपर द्यायचे असतील तर मित्रांनो, जे काही SC आणि ST त्याचप्रमाणे अपंग उमेदवार जे आहेत, या तिघांकरिता दोन्ही पेपरचे शुल्क दिलेलं आहे 900 रुपये. म्हणजे मित्रांनो, एका पेपरची फी आहे 700 रुपये आणि दोन्ही पेपर द्यायचे असतील तर 900. म्हणजे मित्रांनो जास्त फरक नाही. त्याचप्रमाणे मित्रांनो, जे काही इतर जातीचे उमेदवार आहेत, ओपन किंवा ओपन NT OBC वगैरे उमेदवार आहेत, त्या उमेदवारांसाठी परीक्षा फी आहे 1200 रुपये. म्हणजे जर मित्रांनो त्यांना दोन्ही पेपर द्यायचे असतील तर त्यांना 1200 रुपये त्यांनी परीक्षा फी ठेवलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे त्यांनी आपल्याला संपूर्ण नियोजन सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला सर्व टाइम टेबल मिळालेलं आहे, याप्रमाणे आपण आपला अभ्यास सुरू करावा आणि चांगल्या अभ्यास करून जोरदार आपण हे पेपर द्यावा आणि पहिल्या प्रयत्नात TET उत्तीर्ण कसं होता येईल यासाठी आपण प्रयत्न करावा. सर्वांना TET पेपरसाठी ऑल द बेस्ट. आणि मित्रांनो, याच यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला TET करिता काही नोट्स तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. त्याचप्रमाणे मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला माझ्या यूट्यूब व्हिडिओच्या नोटिफिकेशन वेळेवर मिळतील आणि मित्रांनो, आपल्याला TET पेपर पास होणं सोपं जाईल. धन्यवाद.